वाशिम जिल्ह्यातील मूर्तिकार हा अडचणीत आला आहे। जवळपास जर बघितलं तर युद्धाचा परिणाम, तसेच डिझेलचे दर वाढले त्याचा परिणाम, तसेच जर बघितलं तर पाणी टंचाईचा सामना, हे तिन्ही एकत्र बघितलं तर मूर्तिकार अडचणीत आलेला आहे। सध्या परिस्थिती जर बघू शकतो आपण या ठिकाणी जर बघितलं तर मूर्तिकार आता आपला कामाला सुरुवात झाली आहे, कारण की पुढच्या जे सप्टेंबर ऑगस्ट महिन्यात ज्या मूर्त्या लागणार आहेत त्या अनुषंगाने आतापासूनच गणपती असो इतर मूर्त्याची तयारी करणं सुरू आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर हे ढाचे बनवणं चालू आहे मूर्त्याचे। जर याच्यासाठी जर लागणारा पीयूपीचा खर्च येतो, पीयूपीचा खर्चात जर बॅगा येतात त्या 50 रुपयानं वाढले झाले आहे। तसेच जर या पीयूपीला हे पूर्ण मूर्त्याची जे साचे बनवण्यासाठी जे खर्च लागत आहे त्यात बिन मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर पाण्याची टंचाई आहे त्यात वाढ झाली। आपल्यासोबत मूर्तिकार आहेत। दादा, काय परिस्थिती, काय कारण याचं? युद्धाचा परिणाम झालेला आहे, त्यामुळे ते पहिले 250 रुपयाला बॅग होती, आता 300 रुपयाला झाले। 50 रुपये दर बॅगेवर वाढलेले। डिझेलचा काय परिणाम? डिझेलमुळे डिझेलचा भाडा वाढलेला आहे, म्हणून त्याच्याहून वाढून आलेली वाढ झालेली आहे त्याच्यात। यूपीमध्ये बी वाढ झालेली आहे आणि आणखी माल बी स्टॉक बी खतम झालेला आहे, माल बी भेटेना। सध्याची पाणी टंचाईची काय परिस्थिती मग तुमची? पाणी तर विकतच आहे, 1200 रुपये टँकर, रोजचा एक टँकर लागतो। त्यामुळे आता मूर्तीचे दर वाढू शकतात का? वाढू शकतात, 20%, 10%, 20% वाढू शकतात। नक्कीच यावर्षी जर बघितलं तर पाणी टंचाईचा सामना, तसे युद्धाचा परिणाम, मालचा शॉर्टेज, तसंच विशेष जर बघितलं डिझेलचे दर वाढले त्याच्यामुळे बॅगेचेही दर वाढत असल्याचे चित्र आहे। सध्या परिस्थितीत जर मूर्तिकारांनी सांगितले की 20% मूर्त्याचे दर वाढणार यावर्षी। त्यामुळे आता ज्या मूर्त्या बनवणं चालू आहे त्या मूर्त्या काही प्रमाणात होणार आणि मूर्तीची संख्याही घटणार असल्याचं यावरून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।